आणि बॅक वेगळं आहे. चल माप सांग आता. पूर्ण उंची किती आहे? 34 आहे बरोबर. आता इलास्टिक टाकायचंय म्हणून काय दिलेलं आहे? पूर्ण उंची प्लस 4 इंच वरती इलास्टिक टाकायचंय ना. मग पूर्ण उंची आपली आहे 34. त्याच्यावरती ही 4 इंचाची मला पट्टी ना 4 इंचाची इलास्टिक साठी हे सिगारेट पॅन्टचं कधी स्ट्रेट पॅन्टचं हा केला ड्रॉ. हा इथे ड्रॉ केला. इथे संपलाय आपला बरोबर. इथून उंची टाकली खालून. आता इथे काय दिलेलं आहे? 1 ते 4. इथून 1 ते 4 सीट घेराचा चौथा भाग. सीट घेराचा चौथा भाग. सीट घेर किती तिचं? 39 आहे का? समजा 40 घेऊन 40. सीट घेराचा चौथा भाग किती येतो? 10. आणि त्याच्यामध्ये 2 इंचाची मार्जिन ऍड करायची. याला काही प्लीट्स बिट्स टाकायचे नाही आपल्याला म्हणून 12. हा झाला. इथून आता आपल्याला फोकलेन टाकायची. इथे काय टाकायचा? सीट घेराचा तिसरा भाग. तिसरा भाग हा शब्द आला म्हणजे त्या संख्येला भागायचं. मग आता सीट घेर 40 आहे ना भागिले 3 तर मग 13 आहे. 13.33 येते. म्हणजे मग 3.5 करून घ्यायचं. 13.5 करून घ्यायचं. इथून आलं 13.5 वर. नाही आता इथून ही वरती जी ही 4 इंचाची पट्टी ना ती सोडून द्यायची इलास्टिकची. कळलं का? इथून पूर्ण उंची मध्ये 4 इंच प्लस केली इलास्टिक साठी. इथून सीट घेराचा चौथा भाग प्लस 2 इंच. पण हा जो 4 इंचचा चौकोन आहे ना हा सोडून द्यायचा कारण की हा इलास्टिक साठी फोल्ड जाईल. आणि इथूनच खाली आपल्याला फोकलेन टाकायची. वरचा 4 इंच सोडून फोकलेन टाकायची. मग किती येते? 13.5. म्हणजे इथे येते. प्लाझोला पण असंच केलं होतं ना तुम्ही? वरती 4 इंच सोडून खाली फोकलेन टाकली होती ना. 3 इंच सोडलं आणि मग खाली 3 इंच 4 इंच तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही कारण की खाली बॉटमला जाईल नाही का. ते झालं. इथून एवढं इथपर्यंत समजलं. आता हा रेष ओढून घ्यायची. ही एक रेष ओढून घ्यायची बरोबर. इथं काय दिलेलं आहे? सीट घेराचं 4 ते 5 सरळ रेषा आलेलो आहे. 5 ते 6 दीड इंच आकार देणे 7 ते 8. आता हे खालचं बघायचं 3 ते 6 म्हणजे आता पहिले इथे वाढवायचं आहे आपल्याला तिरका थोडासा 1.5 इंचावरती. तर आता तो आपण कपड्यावरती वाढून घेऊ. इथे एवढा शेप देते मी. हा कपड्यावरती वाढून घेऊ बरोबर थोडासा. आता हा 1.5 इंच थोडासा टेप पुढे जाऊन देते मी. आणि याचा आणि याचा आपण सेंटर काढून घ्यायचा बरोबर. ह्याचा आणि याचा आपण सेंटर काढला. वाढवल्यापासूनचा ना वाढवल्यापासूनचा हा सेंटर काढला. सेंटर काढल्यानंतर मी इथे काय दिलेलं आहे? 0 ते 8 2 ते 2.5 इंच घेणे. म्हणजे हा जो आतला भाग हा बाहेरचा भाग नाही घ्यायचा आहे. हा कंपल्सरी 2.5 इंच घेऊन घ्यायचा खालचा बॉटमला. 2.5 ते 3 इंच. 3 इंच घेते 3. इथून पुढे आपला बॉटमचा अर्धा प्लस 1.5 इंच टाकायचा. इथून आत आलो ना 2.5 इंचाला इथून पुढे बॉटम मग किती येतोय? 9.5 आहे बॉटम. 11 5.5 आहे ना. 9.5 दिलेला आहे का नको? एवढं खूप कमी होऊन जाईल. मग कमी जास्त करता येतो. मग समजा आपण 5 घेऊ आणि त्याच्यामध्ये 1.5 इंचाची मार्जिन म्हणजे 6.5 इथे ठेवायचा. हा 6.5 हे पा इथून नाही ठेवलेला आहे. हा इथून 6.5 इकडे ठेवायचा बरोबर. हा इथे आला की आता हा याला जॉईन करून घ्यायचा. आणि हा इथे. तर मग काय करायचं आता? इथून आहे ना इथून 5 ते 6 इंच खाली यायचं. जास्त येते 5 ते 6 किंवा 7-8 इंच एवढं घेते मी. 7 इंच ह्या लाईन पासून जिथे आपण हा सेंटर काढला ना इथून 7 इंच खाली आलेली आणि मग हा तिरकायला जॉईन करायचंय बॉटम. म्हणजे तो असा तिरकोणी दिसला पाहिजे. काय काय आणलं याच्यामध्ये? काही कोणाला इथे का हे पा याचा आणि याचा सेंटर काढला बरोबर. ही लाईन खाली ओढून घेतली
आपल्या डायग्राम मध्ये इथे लिहिलेलं आहे, सगळं लिहून दिलेलं आहे डायग्राम मध्ये. इथून इथे किती आलेलो आहे आणि इथून पुढे कसा बॉटम टाकायचा. सगळ्यांना तेच घ्यायचं का? सगळ्यांना तेच घ्यायचं. आता हा 0 ते 8 जो आहे ना, 0 ते 8 2 किंवा 2.5 इंच घेणे. म्हणजे ही जी घडीवरची बाजू ही 2 किंवा 2.5 इंच घेतला मी, बरोबर. मग आपल्याला पुढचा हा टाकायचा आहे 0 ते 7. हा बॉटम आहे. बॉटम प्लस 1.5 इंच इथे लिहिलेलं आहे. मग इथूनच सुरुवात करायची, इथून नाही टाकायचा बॉटम पुढे. म्हणजे इथून इथूनच घ्यायचा. इथून जर टाकला तर तो जास्त होऊन जाईल. म्हणजे इथून तर इथे 2.5 इंच घ्यायचा आणि इथून बॉटम इथे घ्यायचा. हा, बॉटमचा अर्धा प्लस 1.5 इंच. आणि मग काय नाही, हा जो क्रॉच आहे ना, याला ही तिरकी रेषा ओढून द्यायची. इथून 5 ते 6 इंच खाली यायचं आणि ही तिरकी रेषा इथे ओढून द्यायची. आता आपल्याकडे त्या पट्ट्या नाहीये म्हणून. आधी त्याची पॅन्ट दिसते का आता? फक्त आता इथे कपड्यावर वाढवायचं. देचल कपड्याने हे किती पार्ट, हे 4 भाग वेगवेगळे निघतील. 4 मागचे 2 एक्स्ट्रा निघतील ना, वाढीव निघतील. हा, मागचे 2. याला बंद बाजू तर काही नाही ना, की बंद बाजूच घेतली पाहिजे? नाही नाही, असं काही नाही. 4 भाग वेगळे निघतील. हे पाहता, हे आपल्याला सुट्टे भाग पाहिजे, म्हणजे 2 भाग फ्रंटचे वेगळे निघायला पाहिजे, बरोबर. म्हणून आता मी हा घडीवरती टाकलेला आहे. पण घडीवरती नाही, आपल्याला सुट्टे भाग पाहिजे. आता ही आपल्याला अशी त्याची ड्रॉ करून अजून वाढवावं लागेल. इकडे वाढवायचं आहे ना, पुढे वाढवायचं आहे थोडा अर्धा ते. आता मी काय केलं, ही सेल्वेची बाजू वरती घ्यायची. इलास्टिक टाकायचंय ना, म्हणून. म्हणजे धागे निघायला नको, डायरेक्ट फोल्ड केलं तरी. घेऊ का ड्रॉ करून? हा इथे वाढवलाय. हा, तो वाढवायचा होता ना. परत एकदा चेक करून घ्या. हाईट किती आहे? 34 मध्ये 4 इंच 1 2 3 4, बरोबर आहे. हाईट नको कमी व्हायला. सीट घेर किती आहे? 40 ना. म्हणजे जेव्हा आपण कपड्यावरती कट करतो तेव्हा एकदा परत चेक करून घ्यायचं. हे सुट्टे 2 भाग, बरोबर. इकडचा हा कापून घेतला जॉईंट, मग याच्यावरती लिहून घ्यायचा. हा फ्रंट आहे. एक टाकला मी, हा म्हणजे लक्षात येईल फ्रंट आहे. तो सीट घेर अर्धा घेतलाय ना. कोणचा? सीट घेराचा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घेतली एक्स्ट्राची त्याच्यात. चौथा भाग म्हणजे सीट घेराला 4 ने भागायचं आणि इथे तिसरा भाग म्हणजे 3 ने भागायचं. त्याला हा फ्रंट. लगेच आपल्याला बॅक काढून घ्यायचा आहे. या ना नीट व्यवस्थित. आता काय करायचंय, इकडे 2 इंच वाढवायचंय. कुठे गेली वही? इथे. ही बघा, ही आपली डायग्राम. हा, इथे दिलेले अर्धा इंच, इथे सगळीकडे 2-2 इंच वाढवायचे. इथे तुमचं ते हे झालं म्हणजे मागच्या बाजूला 2 इंचांनी वाढवायचं आणि पुढच्या बाजूला नाही वाढवायचं. पुढच्या बाजूला हा फ्रंट लिहिलेला आहे ना, हा जसा तसा काढायचा. आणि बॅक साईडला इकडच्या बाजूला वाढवायचं. आपला जो फोकलेनची जी बाजू आहे ना, फोकलेनच्या बाजूला वाढवायचे, बरोबर. मग आता मी ठेवून घेते पहिले सगळं व्यवस्थित. अजून मोठा लागेल.
आता हात खाली घेते ना, खाली जसं तसं हवंय, होऊन जाईल. बसतोय ना, हे पण सुट्टे 2 भाग पाहिजे. शिवायला एकदम सोपी आहे, प्लाझो सारखीच आहे, काहीच नाही वेगळं. शिवायला फक्त टिपा टाकायचं, आपण कापणं आणि माप घेणं. हा, हे पाकळी मी असं जास्त पहिले इकडचं ड्रॉ करून घेते. इथे अर्धा इंच वाढवायचे, अर्धा ते 1 इंच. इथे अर्धा ते 1 इंच वाढवलं की इथून सर्वीकडे 2-2 इंच वाढवायचे. हे का बरं, मागचा जो सीटाचा भाग असतो तो उभा असतो ना, मग बसायला आणि उठायला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटायला हवं आपल्याला. असं उभं पण वाढवलं का 2 इंच? मग फक्त इथे वाढवलं पुढे. कळलं का आता काय केलं मी? हा जसाच्या तसा फ्रंट काढून घ्यायचा. फक्त बॅक साइडला जी ही फोकलेनची जागा आहे, म्हणजे जो आपला क्रॉच आहे, त्या बाजूला फक्त हे 2 इंच मी वाढून घेतलेलं आहे. इथून सुद्धा वरती 2 इंच गेलेली आहे आणि इथं अर्धा ते 1 इंच घ्यायचा आणि हात तिरका सरळ ओढायचा. जेव्हा आपण पट्टी हे करतो ना, तेव्हा ते बरोबर येतं, त्याच्या बरोबर मापात येऊन जातं. करू का कट? वाटलं तर नंतर थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. आता तुला पहिले काय करावं लागेल, हा बॅक आणि हा बॅक. सगळ्यात आधी तुला हा फ्रंट तयार करून घ्यायचा. म्हणजे काय, हा फोकलेन जॉईन करून घ्यायची, याची पण जॉईन करून घ्यायची. हा, ती जॉईन झाली की हा भाग तुझा असा ओपन होईल, मोकळा होईल. बरोबर, हा पण मोकळा होईल. हा मोकळा झाला, याचा आणि याचा, हा आणि हा इथे, हा इथे ठेवायचा. इथून 1.5 ते 2 इंच यायचं, सरळ टीप मारायची. हे 2 भाग कोपऱ्याचे इकडचे जॉईंट होतील. हा, मग इकडच्या बाजूला तुझी हे टाकून झाली ना कट, की मग ही फिटिंगची टीप, म्हणजे हे पहिले खालच्या बाजूने 1-2 फोल्ड करून घ्यायचं. कसं करतो आपण, 1 आणि 2. जर तुला इथे कॅनव्हासची डिझाईन टाकायची असेल तर तू ती सुद्धा टाकू शकते बरं, अशी राऊंड मध्ये, स्क्वेअर मध्ये. कट टाकायचे राहिले तर पूजाताई फक्त इथे फोल्ड करायचे का आपण जसे कट टाकतो पंचवीसला टाकतो तसं. हो, सेम. आणि मग नंतर इकडून फिटिंगचे माप टाकायचे. हा, इकडून फिटिंगचे माप टाकले